एका बाजूला आदिशक्ती महामाया म्हणून आपल्या देशात स्त्रियांना सन्मान दिला जातो. गार्गी मैत्रीच्या तत्वज्ञानाचा सुगंध इथल्याच मातीमध्ये पसरलेला दिसून येतो. रजिया सुलतान पासून ते झाशीच्या राणीपर्यंत अनेक शूर पराक्रमी स्त्रियांचा इतिहास आपल्याला इथेच सांगितला जातो. पण याच वेळी दुसऱ्या बाजूला निर्भया, कोपर्डी, भिलवडी अशा घटना अगदी रोजच घडत आहेत. आणि या घटनांची शृंखला आज अखेर कायमच असल्याची दिसून येत आहे. मग या सर्व परिस्थितीची आव घेऊन आरक्षणाऐवजी स्त्री संरक्षण हा फक्त एक प्रश्नच उरत नाही, तर तो आपल्या सर्वांसमोरील एक मोठं आव्हानच बनून जातो. मग अर्थातच नॅशनल डिटेक्टिव्ह फोर्स द्वारा आयोजित या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. नमस्कार, मी कोड क्रमांक 13 समृद्धी कोमल हरीश मंडळा विषय मांडत आहे. महिलांना आरक्षण नको तर संरक्षण हवे आहे. शिक्षण, राजकारण, नोकरी यासह विविध क्षेत्रात आरक्षण नावाची बहुचर्चित संकल्पना राबविण्यात आली होती. संधी निर्माण करण्याच्या माध्यमातून आरक्षणाने प्रगती केली असली तरी समाजात त्याचे परिणाम वाद निर्माण करणारे आहेत. आरक्षणामध्ये असलेल्या लिमिटेशन्समुळे ते लिंग असमानतेच्या मूळ कारणांना संबोधित करण्यात कमी पडत आहेत. याच वेळी दुसऱ्या बाजूला महिलांच्या सुरक्षेसाठी, महिलांच्या उत्कर्षासाठी संरक्षण आणि सुरक्षा ही मूळ कर्तव्य म्हणून उदयास येत आहेत. मागील कित्येक वर्षापासून स्वतःच्या स्वातंत्र्य अस्तित्वासाठी झुंजणाऱ्या महिलांना आज आरक्षण तर मिळाले, परंतु संरक्षणाचे काय हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रगती असूनही आज महिलांना भेदभाव, अत्याचार, हिंसाचार, मर्यादित संधी अशा विविध आव्हानांचा सामना करावा लागतो. आणि ही आव्हाने फक्त इथं सांगण्यापुरतीच नाहीत, तर जगभरातील कित्येक महिलांनी अनुभवलेले ते कठोर वास्तव आहे. आणि फक्त आरक्षण हे महिलांच्या सुरक्षतेची हमी देऊ शकत नाही. आपल्या भारत देशात कलम 354, 375 आणि 376 यांच्यामध्ये स्त्रियांसोबत अश्लील वर्तन करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे अशी तरतूद केलेली आहे. परंतु तरीही आज रूप कन्वर सारखी एखादी स्त्री सती म्हणून जाते. एकतर्फी प्रेमाच्या माध्यमातून रिंकू देशपांडे आणि अंकिता पाटील यांच्यासारख्या कित्येक स्त्रियांचे आयुष्य बर्बाद होत आहेत. हैदराबाद मधील प्रियंका रेड्डीचे प्रकरण असेल किंवा छपाक या चित्रपटातून सगळ्यांच्या समोर आलेली लक्ष्मी अग्रवाल असेल आणि गाझियाबाद, पालघर यांच्यासारखे प्रकरण अगदी रोजच घडत आहेत. आणि स्त्री संरक्षण समाजामध्ये आरक्षणाऐवजी किती महत्वाचे आहे याची जाणीव आपल्याला वारंवार करून देत आहेत. आपल्या भारत देशामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे सुद्धा आहेत बरं. मग ते अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायदा, हुंडाबंदी कायदा किंवा कामाच्या ठिकाणी महिलांसोबत लैंगिक अत्याचार निवारक कायदा असे वेगवेगळे कायदे आपल्या देशात आहेत. परंतु वाईट याचं वाटतं की ही कायदे, या उपाययोजना फक्त कागदांवरतीच राहिल्या, कागदांवरून त्या माणसांच्या काळजापर्यंत पोहोचल्याच नाहीत. आणि जोपर्यंत हे कायदे, या उपाययोजना कागदांपासून माणसांच्या काळजापर्यंत पोहोचणार नाहीत, तोपर्यंत स्त्री संरक्षण होणार नाही. आम्हा महिलांना फक्त कागदाचे संरक्षण नकोय, तर प्रत्यक्ष कृतीचे संरक्षण हवे आहे. आज लोकसभेत, राज्यसभेत महिलांसाठी काही जागा आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत, परंतु पुरुष मंडळीच्या तुलनेत या जागा अल्पच आहेत. मग नेहमी स्त्री पुरुष समानतेच्या आव आणणाऱ्या या भारत देशात महिलांना राजकीय दृष्ट्या सबळ करण्याचे प्रामाणिक प्रयत्न का केले जात नाही याचा विचार प्रत्येकाने केलाच पाहिजे. राजकीय पक्षांच्या मंजुरीनुसार महिलांना 33% आरक्षण तत्वतः मान्य करण्यात आले, परंतु सामान्य महिलांच्या प्रगतीच्या दृष्टीने कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. प्रत्येक ठिकाणी जिथे एक महिला राहते, जिथे ती काम करते, जिथे ती कर्तृत्व करते, तिथे तिला धोका आहे. आणि या सर्व ठिकाणी तिला गरज आहे संरक्षणाची. कारण असल्या धोका देणाऱ्या ठिकाणी ती नक्कीच आरक्षणाचा वापर तर करू शकणार नाही ना. आज द्रौपदी मुर्मू सारखी एखादी स्त्री या देशाची राष्ट्रपती आहे, या विचारानेच मनाला आनंद भेटतो. परंतु याच ठिकाणी कित्येक घरात महिलांना घराचा उंबरठाही ओवाळू दिला जात नाही. अहो, मंजुळासारखी एखादी स्त्री देशाच्या कारागृहात सुद्धा सुरक्षित नसेल, तर कोपर्डीच्या ताईसारख्या कित्येक निरागस ताई या समाजात तरी कशा सुरक्षित राहतील. म्हणूनच आज आरक्षणाऐवजी महिलांना संरक्षण हवे आहे, सुरक्षितता हवी आहे. आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष पूर्ण झाले, परंतु तरीही आज महिलांना जेवढे सन्मान द्यायला पाहिजे होते, जेवढे आदर द्यायला पाहिजे होते, त्यांना तेवढे सन्मान भेटत नाही. आपल्या देशात कित्येक तरी शूर पराक्रमी स्त्रियांची उदाहरण आहेत, परंतु तरीही आज स्त्रियांना त्यांच्या आईच्या गर्भातच त्यांचं आयुष्य मातीमोल केलं जात आहे. कित्येक तरी स्त्रिया जन्माला येण्या अगोदरच त्यांचं बालपण हिरावून घेतलं जात आहे. कित्येक तरी कळ्यांना निष्ठुरपणे उखडलं जात आहे. अहो, जर एखादी स्त्री ही आपल्या आईच्या गर्भातच सुरक्षित राहू शकत नसेल, तर ती या समाजात तरी कशी सुरक्षित राहू शकेल. इस देश की आजादी सुन्न है क्योंकि इस देश की महिला अभी भी वही है. आज गरज आहे स्त्रीचं सन्मान करण्याची, तिचे संरक्षण करण्याची. एखादी स्त्री शिकलीच पाहिजे, कारण जेव्हा ती शिकेल तेव्हा तिला तिच्या अधिकाराची जाणीव होईल आणि ती तिचे अधिकार व्यवस्थितपणे उपभोगेल, व्यवस्थितपणे त्या अधिकारांचा वापर करेल.
आपल्या भारत देशात दर 15 मिनिटाला एका महिलेवर बलात्कार होतो. अहो, ही आपल्या भारत देशाची, महाराष्ट्राची हल्लीची परिस्थिती आहे. मग ही परिस्थिती बघून तुम्हाला खरंच असे वाटते का, की महिलांना फक्त आरक्षणच दिले पाहिजे? नाही हो, त्यांना संरक्षण दिले पाहिजे. त्यांना खरोखर गरज आहे संरक्षणाची. आंध्र प्रदेशातील दीक्षा या कायद्यानंतर महाराष्ट्रामध्ये शक्ती हा कायदा लागू करण्यात आला होता. महिलांच्या संरक्षण दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारने उचललेले हे एक नक्कीच ठोस पाऊल होते. परंतु खरंच महिलांचे संरक्षण होत आहे का, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. अहो, महिलांना सांस्कृतिक किंवा पारंपरिक कथा सांगून त्यांचे संरक्षण नक्कीच होणार नाही, तर त्यांचे संरक्षण त्यांच्या व्यथांना वाद मोकळी करून होईल. आम्हाला स्त्रीप्रधान संस्कृती नकोय, आम्हाला पुरुषप्रधान संस्कृती नकोय, आम्हाला माणूसप्रधान संस्कृती हवी आहे. कारण जेव्हा माणूसप्रधान संस्कृती असेल ना, तेव्हा स्त्रीचे संरक्षण नक्कीच होईल. आम्हा स्त्रियांना भीक नको, हक्क हवा आहे आणि हा हक्क आम्हाला जन्मजात मिळालेला आहे. जसं एखाद्या गाडीला 2 चाकं असतात, तसे स्त्री आणि पुरुष हे संसाररूपी रथाचे 2 चाक आहे. आणि स्त्री नावाच्या चाकाला कोणत्याही क्षेत्रात कमी लेखता कामा नये. त्या चाकाला विकासापासून वंचित ठेवता कामा नये. आणि म्हणूनच माझ्याशी स्पष्ट मत आहे, की आज आरक्षणाऐवजी स्त्रियांना गरज आहे संरक्षणाची, कारण ते त्यांना हवे आहे. आज पावलोपावली स्त्रियांना संरक्षणाची गरज आहे. कारण जर त्यांना संरक्षण भेटले, तरच ते एक स्त्री म्हणून सन्मानाने आपले आयुष्य जगू शकतील. नाहीतर कित्येक स्त्रिया आपल्या हक्कापासून वंचित राहतील. त्यांच्यावर अत्याचार होत राहील, अन्याय होत राहील. ते आत्महत्या करत राहतील, मरत राहतील. आणि हे सर्व चित्र जर आपल्याला बदलायचे असेल, तर याच्यावर एकच उपाय, ते म्हणजे महिलांना आरक्षणाऐवजी संरक्षण दिले पाहिजे, कारण ते त्यांना हवेच आहे. धन्यवाद.